संदीपान भुमरे यांचा पालकमंत्री पद जे आहे ते रिक्त झालं होतं आणि वाद जो आहे तो युतीमध्ये महायुतीमध्ये वाद निर्माण झाला होता पालकमंत्री पदावर. अखेर हा वाद कसा मिळाला? मला असं वाटतंय की कुठेही महायुतीमध्ये वाद नव्हता, विवाद नव्हता. ही स्पष्ट जागा ती संभाजीनगरची पालकमंत्रीची जागा ही शिवसेनेची आहे आणि शिवसेनेमध्ये कोणाला द्यायचंय हे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाचा अधिकार आहे. मुख्यमंत्री महोदय पालकमंत्री आमचे पक्षाचे प्रमुख पण आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री पण आहेत. कुठेही भारतीय जनता पार्टीशी असा काही वाद नव्हता, आमच्यामध्येही काही वाद नाही. एकमताने हा निर्णय सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतला आणि मी भारतीय जनता पार्टीचा यासाठी आभार मानल की मीही ही सर्व चर्चा देवेंद्रजी फडणवीस साहेब जे उपमुख्यमंत्री त्यांच्याशी केली. त्यांचे आमदार जे दोन्ही आमदार आहेत आदरणीय बम साहेब, आदरणीय नाना बागडे साहेब, हरिभाऊ नाना बागडे साहेब यांच्याशी चर्चा केली. सर्वांची चर्चा करूनच मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ही जी मला काम करण्याची संधी दिली, हे काही वादविवाद करण्यासाठी नाही, या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आणि संभाजीनगर जिल्ह्याचा विकास करण्यासाठी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सर्वांना विश्वासात घेऊन काम करेल हीच गवाही आपल्या माध्यमातून मी देतो. नाही, मला अंबादास दानवे साहेबांचा पत्र मी वाचलं. त्यांनी हे पत्र लिहिलं होतं का तुम्ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वेळ कमी आहे, अखर्चित निधी आहे आणि तात्काळ पालकमंत्रीची नियुक्ती करा असं पत्र मुख्यमंत्री महोदयाला दिलं आणि त्यावरून मुख्यमंत्री महोदयाने मी शिवसेनेचा आहे, शिवसेनेचा पालकमंत्र्याची ती जागा आहे आणि जिल्ह्यामधला मंत्री असल्यानंतर त्याला प्राधान्य द्यावं असा विश्वास करून मुख्यमंत्री महोदयांनी दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आणि त्या निर्णयामध्ये विरोधी पक्ष नेत्याचाही मी सन्मान करतो. सत्ताधारी आमदारांचे, खासदारांचे पहिलेच मी आभार मानले आणि ह्या आभाराच्या निमित्ताने शेवटी वेळ कमी आहे. जसा क्रिकेटचा खेळ असतो तसे आमचे हे शेवटचे 3 ओव्हर आहे, 3 महिन्याचा पालकमंत्री पद आहे. पण त्यामध्ये आपण काय करू शकतो हे कार्यकर्ता म्हणून मी निश्चित प्रयत्न करतो. नाही, खरं म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्र्यांनी जी जबाबदारी दिली ही जबाबदारी पार पाडण्यासाठी मला खरं म्हणजे मी मायनॉरिटीचा पहिला माणूस आहे की मला संभाजीनगर जिल्ह्याची पालकमंत्रीपदी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी नियुक्ती केली आणि त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही याची दक्षता घेऊन निश्चित संभाजीनगर जिल्ह्याचं काम करताना सन्माननीय खासदार आमचे संभाजीनगरचे जे खासदार आहेत संदीपानजी भुमरे साहेब, आमचे मित्र आदरणीय आमदार संजयजी शिरसाट साहेब, प्रदीपजी जयस्वाल साहेब आणि वैजापूरचे आमदार मोरनारे सर, आमचे मित्र गंगापूरचे आमदार प्रशांत बम साहेब, सर्व सन्माननीय आमदारांनी जी माझ्या नावाची शिफारस केली, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला विनंती केली आणि मुख्यमंत्री महोदयांनी ही जी काम करण्याची संधी दिली तर याचा शेवटचे 3 महिने आहे. 3 महिन्यामध्ये 2 महिने संभाजीनगरचे पालकमंत्री म्हणून काम करण्याची जी मला संधी मिळाली त्याचं सोनं करण्याचा निश्चित मी प्रयत्न करेल. शेवटी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय जी जबाबदारी देतात ती जबाबदारी पार पडताना संभाजीनगर मोठा जिल्हा आहे, त्या जिल्ह्याचे काम करताना पुढच्या भविष्यामध्ये आमचे सर्व आमदार महोदयांना, सर्व लोकप्रतिनिधींना, विरोधी पक्षापासून तर सत्ताधारीपर्यंत सर्वांना विश्वासात घेऊन संभाजीनगर जिल्ह्याच्या विकासासाठी जी मदत करता येईल महाराष्ट्र सरकारकडून 60 दिवसामध्ये अजून आमच्या जिल्ह्यासाठी आम्ही काय आणू शकतो, किती योजना आणू शकतो त्याचा फायदा द्यावा हेच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ही काम करण्याची संधी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्रजी असेल आणि अजितदादा असेल यांनी संमती दिली त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानतो. मराठवाड्यामध्ये ज्या मतदारसंघामध्ये तुम्ही येतात आणि विशेष करून आता संभाजीनगरचं पालकमंत्रीपद तुम्हाला मिळालेलं आहे, जवळच जालन्यामध्ये जरांगे पाटील आंदोलन करतायत, मराठ्याचा तो आरक्षणासंदर्भातचा मुद्दा आहे, तर दुसरीकडे लक्ष्मण हाके जे आहेत ते ओबीसीचं आंदोलन करतायत. औरंगाबाद शहरामध्ये याचा कुठेतरी वाईट परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. 2 समाजामध्ये तेढ निर्माण झालेली. पालकमंत्री म्हणून हे दोन्हीही प्रश्न कसे सोडवणार आहात?
नाही, मला तर दोन्ही समाजाच्या नेत्यांनाही आणि समाज बांधवांनाही दोन्ही समाजाचे हात जोडून विनंती करायची. शेवटी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे काही वचन दिलेलं आहे ते वचनाचा मी साक्षी आहे. सभेमध्ये शिवरायाच्या चरणाला मूर्तीला समोर हात लावून शपथ घेतली.